नमिला गणपती माऊली शारजा, आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करो निरंका धरी हती. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तूच कृपा सिंधू गणराया, तूच कृपा सिंधू गणराया. संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या या अभंग रचनेने अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणाऱ्या मंगलवृत्ती गणरायाला वंदन करून आपल्या कृष्णा थडीचा सवंगडी या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओसह आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण समोर या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ठिकाणची दृश्ये पाहत आहोत ते ठिकाण आपणा सर्वांना परिचित असं ठिकाण आहे. दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या, इतिहास काळापासून प्रसिद्ध असणाऱ्या या वाई येथील महागणपती मंदिर किंवा ढोल्या गणपती मंदिर परिसरातील ही दृश्ये आहेत. मित्रांनो, आपल्या या वाई शहराला दक्षिण काशी असे नाव धार्मिक आणि सांस्कृतिक जे महत्त्व आहे त्यामुळेच मिळालेले आहे. कृष्णामाईच्या तीरावर वसलेल्या 100 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरे असलेल्या या वाई शहरामध्ये एक धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पेशवे काळातील एक महत्त्वपूर्ण शहर म्हणून या वाईची ओळख आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. शिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई या सुद्धा वाईच्याच. अजूनही बरंच काही वाईविषयी आपणाला सांगता येईल. बऱ्याच जणांना ते ज्ञातही असेल. या सर्व ऐतिहासिक वारशामुळे आज वाई हे पाचगणी महाबळेश्वर प्रमाणे एक अत्यंत महत्त्वाचे पर्यटनाचे ठिकाण बनलेलं आहे. पर्यटक आणि भाविकांसाठी पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये बांधलेलं महागणपतीचं मंदिर हे एक महत्त्वाचं श्रद्धास्थान बनलेलं आहे. दररोजच्या पर्यटकांच्या आणि इतरही नागरिकांच्या रेलचेलीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचराही पडत असतो. आज या स्वच्छता श्रमदानाच्या माध्यमातून या महागणपतीची खऱ्या अर्थाने सेवा आम्हा वैगावकरांना घडलेली आहे. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने माझी वसुंधरा अभियान, वाई स्वच्छता चषक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांसारख्या विविध अभियानातील स्पर्धात्मक सहभाग आणि या सहभागाच्या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला 1 दिवस गावासाठी श्रमदान या माध्यमातून वैगावकर ग्रामस्थांनी एक अनोखे ब्रीदवाक्यच जणू आत्मसात केलेलं आहे. या विविध अभियानासाठी सतत वैगावकर ग्रामस्थांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि आमच्या वैगाव गावच्या ब्रँड अँबॅसेडर असणाऱ्या सौभाग्यवती रुपालीताई परीट मॅडम यांच्या संकल्पनेतून आज महागणपती मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठीचे आजचे हे श्रमदान सुद्धा राबवण्यात आलेले आहे. गणपती घाटावर पडलेले प्लास्टिक व इतर कचरा, त्याचबरोबर नदीत फेकून दिलेले कपडे या श्रमदानाच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात आली. घाटांच्या पायऱ्यांवर आणि दगडांवर असणारे शेवाळ घासून धुवून त्याची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता श्रमदानासाठी प्रामुख्याने नोकरी व्यवसायानिमित्त वाई या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वैगावकर ग्रामस्थांनीही बिनचूक हजेरी लावली. त्याचबरोबर
दीपक जाधव आणि मनीषा पवार या ग्रामपरी पाचगणी येथे कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनीही स्वच्छता श्रमदानात सहभागी होत आपले योगदान देऊ केले. आणि खरोखर व्हिडिओमधील हे शेवटचे निर्मळ दृश्य टिपताना अतिशय आनंद झाला. कारण श्रमदानाच्या माध्यमातून गावची स्वच्छता दर आठवड्याला करणारे वैगावकर आज दक्षिण काशी वाई येथील गणपती घाटाच्या स्वच्छता श्रमदानासाठी आपले योगदान देत या कृष्णा थडीचे खरे सवंगडी ठरले. स्वच्छ वाई सुंदर वाई, स्वच्छ वाई सुंदर वाई, स्वच्छ वैगाव सुंदर वैगाव, स्वच्छ वैगाव सुंदर वैगाव, स्वच्छ वैगाव सुंदर वैगाव, कचरामुक्त कृष्णाबाई झालीच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आमच्या वैगावकर ग्रामस्थांच्या माध्यमातून महागणपती मंदिर वाई आणि परिसरातील घाटाचा स्वच्छता श्रमदानाचा उपक्रम आपणाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय श्रीराम.